पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाचा खून का केला? अंगावर काटा आणणारी घटना। पिता पुत्र हे एकमेकांशी असे बांधले गेलेले असतात की ते एकमेकांच्या पासून वेगळे करता येत नाहीत। त्यांच्यात किती दुरावा असला तरी त्यांच्या वर्तनाचा परिणाम परस्परावर होतच असतो। पण काही वेळा व्यसन किंवा अन्य कारणाने बाप लेकामध्ये वाद निर्माण होतो। हा वाद वाढत गेला की एखादी दुर्दैवी घटना घडू शकते। मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावर असलेल्या भिलकोट गावामध्ये घरगुती कारणावरून वाद झाल्याने त्याचे पर्यवसान खुनात झाले। जन्मदात्या पित्याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडके घालून पुत्राने त्याचा क्रूरपणे खून केल्याची घटना घडली। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दसरा सणा दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेचा हा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे। पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भिलकोट हे गाव मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावर वसलेले आहे। या गावामध्ये पंडित कौतिक निकम वय वर्षे 70 आणि त्याचा मुलगा श्रीकांत असे दोघेजण राहत होते। पंडित निकमची पत्नी बेबीबाई आणि श्रीकांतची पत्नी शीतल अशा दोघीजणी सुमारे 4 ते 5 वर्षापासून कामाच्या निमित्ताने व मुलांच्या शिक्षणासाठी आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूल पुरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे राहतात। त्यामुळे भिलकोट गावी पंडित आणि श्रीकांत असे दोघे बाप बेटेच राहत होते। श्रीकांतला दारू पिण्याची सवय असून पैसे दारू पिण्यावरून व घरगुती इतर कारणावरून पंडित आणि श्रीकांत या दोघा बाप बेट्यामध्ये सतत वाद आणि भानगडी व्हायच्या। आधी शेजारी पाजारी आणि गावातील लोक त्यांची भांडणे सोडवायला जायचे, मात्र रोजच बाप बेट्यांमध्ये भांडणे होऊ लागल्याने सर्वजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले। हे त्यांचे दररोजचे झाले होते। कोण कशाला जाईल आता त्यांचे भांडण सोडवायला, असे लोक म्हणू लागले होते। जणू सर्व गावाला त्यांच्या भांडणाची सवय झाली होती। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती होती। त्या दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भिलकोट गावामध्ये काहूर उठले। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणाच्या वादातून पंडित आणि त्यांचा मुलगा श्रीकांत या बाप बेट्यामध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले। आरडाओरडा आणि किंकाळ्याच्या आवाजाने शेजारी पाजारी भेदरून गेले आणि रोजच्या नेहमीच्या भांडणापेक्षा आज वेगळेच भांडण जुंपल्याचे लोकांना जाणवल्यामुळे लोकांनी पंडितच्या घराकडे धाव घेऊन घरात जाऊन पाहिले। श्रीकांतने वडील पंडित यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती। त्यामुळे डोक्यास मार लागून डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होते। तर ज्या लाकडी दांड्याने मारहाण केली होती तो रक्ताने माखलेला लाकडी दांडका बाजूलाच पडलेला होता आणि पंडित रक्तबंबाळ होऊन घरातील पलंगावरील बेडवर पडलेले होते। कोणीतरी या घटनेची माहिती गावचा पोलीस पाटील चेतन धनराज निकम वय वर्षे 27 यांना देण्यात आली। तेव्हा भिलकोट गावातील मराठी शाळेजवळील कच्च्या रस्त्यावर असलेल्या पंडित निकम यांच्या घरी ते धावत पळत पोहोचले। तेव्हा गावातील गोकुळ राजेंद्र निकम, नितीन बबन वाघ, योगेश रमेश वाघ, समाधान सूर्यवंशी व विनोद निकम यांच्यासह बरेच लोक तेथे दाखल झाले। पोलीस पाटील चेतन निकम यांनी चौकशी केली असता त्यांना समजले की पंडित कौतिक निकम व त्यांचा मुलगा श्रीकांत या दोघा बाप बेट्यामध्ये नेहमी भांडणे होत असतात, म्हणून त्यांच्यामध्ये भांडणे होतात। त्यावेळी गावातीलच व आजूबाजूचे लोक आता त्यांच्या भांडणाकडे लक्ष देत नव्हते असे काही लोकांनी त्यांना सांगितले। परंतु आज त्यांच्या भांडणाचा जोरजोरात आवाज आल्याने गावातील लोक तिथे आले आणि त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पंडित कौतिक निकम हे घरापुढील खोलीमध्ये लोखंडी पलंगावरील बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मुलगा श्रीकांत हा पलंगाजवळ उभा होता। त्याच्या बाजूला रक्ताने माखलेला लाकडी दांडका पडलेला होता। तेव्हा पोलीस पाटील चेतन निकम व इतर लोकांनी श्रीकांत यास काय झाले याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की मीच माझ्या वडिलांना रागाच्या भरात या लाकडी दांडक्याने मारले आहे। सर्व घटना समजल्यावर पोलीस पाटील चेतन निकम यांनी या घटनेची माहिती मालेगाव पोलीस ठाण्याला कळवण्यात आली। माहिती मिळताच उपनिरीक्षक भदाने, हवालदार भामरे काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळी आणि जखमी झालेल्या पंडित निकम यांची पाहणी करून देवारपाडे येथील ॲम्ब्युलन्स चालकाला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली। दादाजी कौतिक निकम आणि विनोद शंकर निकम
यांच्याकडे जखमी पंडितला सोपवून मालेगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात उपचारासाठी त्याला पाठवले, तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले। त्यामुळे पोलीस पाटील चेतन निकम यांची खात्री झाली की पंडित निकम यांचा मुलगा श्रीकांत यानेच घरगुती कारणावरून पंडित निकम याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्यानेच त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे। पोलीस पाटील चेतन धनराज निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 719/2025 BNS कलम 103(1) अन्वये मुलगा श्रीकांत पंडित निकमवर बापाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पंडित व श्रीकांत या दोघांच्या मध्ये घरगुती कारणावरून सतत वाद होत होते। सर्वत्र दसरा साजरा होत असताना पिता पुत्रामध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला होता। यातूनच संतापलेल्या श्रीकांतने वडील पंडित यांना लाकडी दांडकाने मारहाण केली। डोक्यावर दांडक्याचा घाव बसल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या पंडितचा मृत्यू झाला आणि श्रीकांतने जागीच गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपअधीक्षक यशवंत बाविस्कर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंतजी, उपनिरीक्षक तुषार बदाने हे पुढील तपास करत आहेत।